रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. तर रविवाराची पूजा अशी केलेली आहे मी. पूर्ण साहित्य आहे हे. आधी रांगोळी काढून घ्यायची. मी ओटा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर रांगोळी काढलेली आहे. नारायणाचीच रांगोळी काढलेली आहे. सूर्यनारायण काढलेला आहे. छान वाटतं कोणती पूजा रविवाराची. तर मला म्हणजे मी ते विचारलं बायकांना की तुम्ही रविवारची पूजा करता का, उपवास करता का, तर कोणी बी हो म्हणलं नाही बरं काय. बरेच जण रविवारची पूजा करत नाही. असो, आपण आधीपासून करतो ते नेहमी केलं पाहिजे. त्याच्यात खंड नको. जे आपण करत आलेलं आहे ते केलंच पाहिजे. आणि मग नारायणाला दह्या दुधानं अंघोळ घालून घ्यायची. स्नानम समर्पयामी. मी आधी तुपाचा दिवा घरामध्ये लावला आहे बरं काय. गणपतीची पूजा करून घेतलेली आहे. फक्त इथं नारायणाचीच करते. नाही तर तुम्ही म्हणसाल आधी गणपतीची पूजा आधी का केली नाही. मी घरामध्ये करून घेतलेली आहे गणपतीची पूजा. तुपाचा दिवा पण लावला आहे घरामध्ये, कारण इथं वारा आहे त्याच्यामुळं राहत नाही म्हणून. आता इथं बाहेर फक्त नारायण काढते. कृष्णाची मग दह्या दुधानं आंघोळ झाली की मग ते छोट्या पाटावर एक नारायण काढायचा. गंधगोळी पाण्यामध्ये थोडंसं हातावर गंध करायचा आणि पाटावर नारायण काढून द्यायचा. कोणी रांगोळीचा पण काढते, पण रांगोळीचा नाही, आम्ही असं गंधगोळीचाच काढतो. आता रथसप्तमीला सुद्धा रथ काढतो होतो आम्ही बरं काय. गंधगोळीनं रथ काढायचा असं पाटावर. रथसप्तमी पण आता असते. रविवारी धरलं म्हणजे रथसप्तमी ही धरलीच पाहिजे बरं काय. तरच ते रविवारी धरलेल्याचं सार्थिक, नाहीतर मग काही नाही. मग कृष्णाला असं पाटावर ठेवून मग पूजा करून घ्यायची. गंध अक्षदा वाहून घ्यायच्या. कृष्णाची पूजा करून घ्यायची, नारायणाची. टोप बसतच नव्हता, पडला खाली. लाडू बाबा मला खूप लाड करून घेतात मजा करून. खरंच मला कृष्णाची ना एक आपल्या छोट्या मुलासारखं लाड करावं वाटतं. माया येते खूप. मी आमच्या घरचा सगळ्यात छोटा सदस्यच मानते कृष्णाला. तर मग अशी पूजा करून घ्यायची. आणि आपलं जे काही आहे साहित्य, आपण जे आणलं, बोरं, ठुशा, करडीचं फूल, ऊस, सगळं ठेवायचं देवाला. टाळ पण आणलेत मी गावाकडून, काल गेलते ते ठेवले होते पूजेसाठी. रविवाराला लागतात म्हणून हरभऱ्याचे. हे सगळं व्हायचं. मग साखर, शेंगदाणे, गूळ जे काही आपण प्रसादाला बनवलेलं आहे ते देवाला व्हायचं, दाखवायचं देवाला. आणि मग आरती करून घ्यायची. धूप दीप करायला लावायचा देवाला. साधी पूजा आहे एकदम. काय त्याच्यामध्ये कसं करावं, आता कधी करावं, असं तेवढं मोठी पूजा पण नाही आहे. साधी सोपी. भोळा भाव देवा पाव असं म्हणतात तसं. काही नसलं तरी देव जाणतो सगळं. मनामध्ये भाव असला पाहिजे बरं काय. काही कमी असली काही गोष्टीची तर ते देव जाणतो सगळं. हेच पाहिजे तेच पाहिजे पूजेला असं काही नाही. आपल्या जे घरी आहे ते ठेवायचं देवाला. आणि आरती तशी खाली कधीच ठेवू नये. म्हणून अक्षदा, कुंकू सगळं वाहून मगच वरी आरती ठेवायची. खाली ठेवताना आरती कधी बी तसं ठेवू नये. अक्षराचे दाणे टाकायचे. लय जर टाकायचं नसेल तर थोडं टाकायचं, हळदी कुंकू टाकून मग वरी ठेवायची आरती. अशी साधी सोपी पूजा आहे बरं काय. आता थोड्या वेळानं स्वयंपाक झाला की मग आपण जे काही जेवायला केलो ते देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा, म्हणजे जेवायचं. आणि दिवस असताच आपण रविवाराची उपवास सोडला पाहिजे. दुसरे उपवास वेगळे, रात्री बी सोडलं तर काही नाही. पण हे रविवाराचं कसं असते,
दिवस असतानाच जेवलं पाहिजे. अंधार पडलं की रात्रीला उपवास सोडत नसतात बरं काय रविवारचा, हे लक्षात ठेवा. दुपारीच जेवलं पाहिजे, उपवास सोडला पाहिजे. महादेवाची ते पूजा मी आधीच करून घेतली होती बरं काय, तुळशीची, उंबरा पूजन ते सगळं मी करून घेतलेलं आहे. घरातली पूजा झाली आहे. तर नारायणाची आता पूजा केलेली आहे मी. अशी सोपी पूजा आहे. छान वाटतं घरामध्ये, वातावरण प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये. असं धूप दीप लावलं की असं एकदम छान वातावरण होऊन जातं, प्रसन्न. मुलंसुद्धा विचारतात काय पूजा आहे आज, काय आहे, कोणता सण आहे म्हणून विचारतात. आता त्याच्यात लेकरायला माहीतही नाही की रविवारची पूजा असते, असं उपवास करतात. हे सगळं बुडत चाललं आहे बरं काय खरंच. मग आपण केलं तर लक्षात राहते मुलांच्या. आपण सांगतो रविवारची ते. कसा वाटला